आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा घटनेसंदर्भात आज परभणी शहरात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने मौन धरणे आंदोलन करून निषेध करण्यात आले। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उभारणी प्रकरणी दोषी असलेल्या यंत्रणांवर कारवाई करणे याबाबत 29 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराजवळ शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रतापभाई देशमुख, आमदार राजेश विटेकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा दुग्ध अभिषेक करून मौन धरणे आंदोलन करण्यात आले। तसेच राजकोट किल्ल्यावर युगपुरुष भारतीय नौदलाचे जनक छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा भव्य स्मारक उभारण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाने केली आहे। यावेळी महिला शहर जिल्हाध्यक्ष नंदाताई राठोड, विधानसभा अध्यक्ष शंकर भागवत, युवक जिल्हाध्यक्ष रोहन सामाले, युवक शहर जिल्हाध्यक्ष सचिन पाचपुंजे, अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष अजमत खान, दीपक वारकरी, किरण तळेकर, राजू शिंदे, विजय धरणे, संजय कदम, सुरेश काळे, पंजाब पतंगे, रामेश्वर आवरगण, सुरेंद्र रोडगे, ॲडव्होकेट विजय काळे, कबीर खान, बंडू म्हात्रे, अब्दुल गफ्फार, अशोक उपाळे, विनोद कनपुटे, अनिल पुरी, अनिल गोरे, विद्या जोंधळे, रामदास कदम, नईम भाई शेख, शेख इक्बाल, मोईन खान, सचिन सोनटके यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, महिला पदाधिकारी, युवक पदाधिकारी व सर्व सेलचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निष्पक्ष वृत्तवाहिनीवर। राजकोट किल्ल्यावर जी दुर्दैवी घटना घडली, त्या घटनेला जे कोणी जिम्मेदार आहे, कोणामुळे घडलं, कोणत्या प्रशासनामुळे घडलं, कोणत्या अधिकाऱ्यामुळे घडलं, त्या अधिकाऱ्यावर संबंधित जे कोणी असतील ते राजकीय का असो त्याच्यावर कठोर ते कठोर कारवाई झाली पाहिजे। यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार दादा गटाच्या वतीनं आज आम्ही युगपुरुष शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापाशी येऊन 1 घंटा मौन धरणे आंदोलन आम्ही या ठिकाणी केले। काल आमचे आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा पवार साहेब, महाराष्ट्राचे अध्यक्ष सुनील तटकरे साहेब हे सर्व वसमत आले होते, अहमदपूरला होते, आज सकाळी नांदेडला आहेत आणि आज दुपारी बीडला आहेत। काल आमच्या नेत्यांनी जाहीरपणे या घटनेचा निषेध करत महाराष्ट्राच्या तमाम जनतेची माफी मागितली। एकीकडे विरोध याचं राजकारण करतायत। खरं तर ही घटना का झाली याची सखोल चौकशी झाली पाहिजे, पण राज्यकर्त्याची याच्यावर जिम्मेदारी असतील म्हणून दादांनी स्पष्टपणे या घटनेची घडली त्याच्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितलेली आहे आणि जो कोणी याच्यात दोषी आढळेल त्याला कठोर ते कठोर शासन करण्याचं काम करण्याचे अभिवाचन आणि गवाही या ठिकाणी दिलेली आहे। म्हणून आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, सर्व सेलचे प्रमुख, आमचे नवीन नवनिर्वाचित आमदार राजेश विटेकर यांच्यामार्फत या ठिकाणी आम्ही इथं धरणे आंदोलन केलं आहे। मौन धरणे आंदोलन या ठिकाणी आमचं पार पडलं आणि सन्माननीय जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी आम्ही ते निवेदनाची प्रत कठोर कारवाई करण्यासंदर्भात या ठिकाणी देण्यात येणार आहे। धन्यवाद।